नमस्कार, मी तुमचा मित्र डॉक्टर विजय महाडिक। आतापर्यंत आपण बरेच व्हिडिओ तयार केले आणि बऱ्याच व्हिडिओंच्या वरती तुम्ही प्रेम देखील दिलं, परंतु सगळ्यात बेसिक गोष्ट, सगळ्यात आयुर्वेदातली बेसिक कन्सेप्ट ती म्हणजे आयुर्वेद म्हणजे काय, त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत। आयुर्वेदाचा शोध कसा लागला, आयुर्वेदाचा शोध कुणी लावला, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। मित्रांनो, आयुर्वेदाचा शोध कुणीही लावलेला नाही। जेव्हापासून पृथ्वी आहे तेव्हापासून आयुर्वेद आहे, म्हणजे अनादी कालापासून अनंत कालापर्यंत आयुर्वेद असणार आहे, असं आयुर्वेदाबद्दल आचार्य चरक, आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट सांगत असतात। सुश्रुताचार्यांनी आयुर्वेदाबद्दल सांगताना ब्रह्मदेवांनी आयुर्वेद आधी आठवल्यानंतर आपल्या धन्वंतरींना, म्हणजे देवदास राजा, धन्वंतरीचा जो अवतार होता देवदास राजा, तर त्या काशीचे राजे होते। तर ह्या काशीच्या राजाला, देवदास राजांना आयुर्वेद सांगितला आणि आयुर्वेद सांगितल्यानंतर ज्या वेळेस देवदास राजा हे वानप्रस्थ आश्रमामध्ये गेल्यानंतर, म्हणजे वानप्रस्थ म्हणजे काय की ज्या वेळेस आपलं वय 70-75च्या पुढे जातं, तर आपण ज्या काही गोष्टी आहेत, आपलं घर असेल, आपला संसार असेल, आपली आर्थिक सुबत्ता असेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्याग करून जंगलामध्ये ज्ञान घेण्यासाठी आणि ज्ञान देण्यासाठी ज्यावेळेस आपण जातो त्याला वानप्रस्थाश्रम म्हणतात। मग ज्यावेळेस देवदास राजे वानप्रस्थाश्रमामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ते आपल्या ऋषी समवेत पूजा अर्चना करायला लागले। मग ज्ञान देणं, ज्ञान घेणं अशा पद्धतीने त्यांचा कार्यक्रम चालू असताना त्यांच्याकडे 7 मित्र शिकायला आले। तर त्या 7 मित्रांची नावं अशी होती: औषधनेव, वैत्रन, औरभ्र, पौष्करालावन, करवीर्य, गोपुररक्षित आणि आपले आचार्य सुश्रुत। हे 7 मित्र काशीचे राजे देवदास यांच्याकडे, म्हणजे साक्षात धन्वंतरीच्याकडे शिकायला गेले। आणि सुश्रुताचार्य त्यांना काय म्हटले, म्हणजे या 7 विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा एक हुशार विद्यार्थी होता, त्याचं नाव होतं आचार्य सुश्रुत। तर सुश्रुत काय म्हटले की महाराज, पृथ्वी तलावरती मनुष्य जातीच्या लोकांच्या चुकीच्या आहार विहारामुळे, चुकीच्या आचरणामुळे, विरुद्ध अन्न खाल्ल्यामुळे, आहार विहार निसर्गाच्या नियमाच्या विरुद्ध केल्यामुळे बरेच त्यांना आगंतुक, निज आगंतुक असे आजार झालेले आहेत आणि हे आजार त्यांना भरपूर त्रास देत आहेत आणि हे त्रास कमी करण्यासाठी आम्हाला तुम्ही आयुर्वेदाचं ज्ञान द्यावं। त्यांचा त्रास बघून आमच्या अंतःकरणामध्ये वेदना होत आहेत। मित्रांनो, ह्या ज्या अशा पद्धतीचा त्रास वाटणं हे सुद्धा एक संतांची लक्षणं आहेत। म्हणजे इतकं सात्विक व्यक्तिमत्व कोण असू शकतं याच्याबद्दल जर आपण बघितलं तर ज्ञानेश्वर माऊली, म्हणजे आपले संत ज्ञानेश्वर यांनी सुद्धा पसायदानामध्ये एक वाक्य सांगितलेलं आहे की दुरितांचे तिमिर जाऊ, म्हणजे जे लोक दुर्जन आहेत, जे लोक खराब आहेत, जे लोक नालायक आहेत, तर अशा लोकांचा जो त्यांच्या आयुष्यात असणारा अंधकार आहे, वाईटपणा आहे, तो जाऊन ती लोक आपल्या आयुष्यात राहावीत, अशा संदर्भात ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे। मित्रांनो, ज्यावेळेस सुश्रुतांनी धन्वंतरींना आयुर्वेद विचारला तर त्यावेळेस धन्वंतरी त्यांना सांगायला लागले की आपल्या हिंदू संस्कृतीचे 4 वेद आहेत: अथर्ववेद, सामवेद, ऋग्वेद आणि यजुर्वेद। यातील जो अथर्ववेद आहे, अथर्ववेदाचं उपांग म्हणजे आयुर्वेद आहे। तर आयुर्वेद 8 अंगामध्ये विभागला गेलेला आहे। तर त्यातले 8 अंग कोणते आहेत? शल्यतंत्र, शालाक्यतंत्र, कायचिकित्सा, भूतविद्या, कौमारभृत्य, अगततंत्र, रसायनतंत्र आणि वाजीकरणतंत्र। तर मित्रांनो, आता यातल्या आपण प्रत्येक एक अंगाचा, प्रत्येक एक विभागाचा या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। तर त्यातलं जे पहिलं तंत्र आहे, म्हणजे आता यावेळेस सुद्धा धन्वंतरींना सुश्रुतांनाच विचारलं की ही जी 8 अंग आहेत, तर या 8 अंगापैकी तुम्हाला कोणतं अंग शिकायचं आहे? तर सुश्रुताचार्य म्हटले की तुम्ही आम्हाला 8ही अंग सांगा, परंतु यातलं जे शल्यतंत्र आहे, म्हणजे जे सर्जरीचा जो भाग आहे, तो आम्हाला जास्त समजावून सांगा। तर भगवान धन्वंतरीने सुश्रुतांना विचारलं की ही जी 8 अंग आहेत, तर या 8 अंगापैकी तुम्हाला कोणतं अंग शिकायचं आहे किंवा कोणता विभाग शिकायचा आहे? तर सुश्रुताचार्यांनी धन्वंतरींना सांगितलं की आम्हाला 8ही अंग तुम्ही शिकवा, परंतु त्यातलं सर्जरी म्हणजे शल्यतंत्र जो भाग आहे, तर तो आम्हाला जास्त अधिक समजावून सांगा। तर मित्रांनो, यातल्या 8 अंगाची आपण थोडक्यात आज माहिती घेऊ। यातलं पहिलं जे अंग आहे ते म्हणजे शल्यतंत्र। तर जखमा होणं, गाडीवरनं पडल्यानंतर लागणं, जखमेमध्ये पुईस्त्राव होणं किंवा कोणत्याही प्रकारच्या सर्जरी होणं, म्हणजे अपेंडिक्सची सर्जरी असेल, हर्नियाची सर्जरी असेल, अन्य कुठल्याही पद्धतीची सर्जरी असेल, तर या पद्धतीच्या सर्जरी म्हणजे या पद्धतीच्या ट्रीटमेंटचा प्रकार हा शल्यतंत्रामध्ये येत असतो। दुसरा विभाग सांगितला गेला तो म्हणजे शालाक्यतंत्र। शालाक्यतंत्र म्हणजे मानेपासून जो वरचा भाग आहे, म्हणजे नाक, कान, घसा, ENTचा भाग असेल, डोळ्यांचा भाग असेल, याच्यामध्ये होणारे जे आजार आहेत आणि त्यांची जी ट्रीटमेंट आहे ती सगळी या शालाक्यतंत्रामध्ये येत असते। याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय आहे की शलाक्यनं
म्हणजे सळईनं त्याची ट्रीटमेंट केली जाते किंवा सळई जास्त प्रमाणात या तंत्रामध्ये वापरली जाते, म्हणून या सळईला शलाका म्हटलं जातं आणि शलाकेपासून आपण ट्रीटमेंट करतो म्हणून याला शालाक्य तंत्र म्हटलं जातं. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे काय चिकित्सा, म्हणजे आगंतुक किंवा निज शरीरातनं तयार होणारे जे काही विकार आहेत की ज्याच्यामध्ये फक्त औषधावरती आपण रुग्णाला बरे करणार आहोत. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर मेडिसिनचा भाग म्हणजे याच्यामध्ये ज्वर येणं असेल, ताप येणं असेल, सर्दी खोकला असेल, कोरोना होणं असेल, कॅन्सर होणं असेल किंवा अन्य कुठलेही आजार असतील की ज्याच्यामध्ये कावीळ असेल की ज्याच्यामध्ये आपण फक्त औषधाने ट्रीटमेंट करणार आहोत, तर असा विभाग हा काय चिकित्सामध्ये म्हणजे शरीराशी संबंधित, काय म्हणजे शरीराशी संबंधित आणि गोळ्याने आपण ट्रीटमेंट करणार म्हणजे फक्त गोळ्या औषधाने ज्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट करणार आहोत अशा विभागाला काय चिकित्सा म्हटलं जातं. चौथा विभाग सांगितला तो म्हणजे भूतविद्या. राक्षस, पिशाच, गंधर्व अशापासून होणारे किंवा ग्रहादिकांपासून होणारे जे काही आजार आहेत किंवा जी काही दृष्टी आहेत अशा ठिकाणचे आजार आणि त्याच्या संदर्भातली जी काही ट्रीटमेंट आहे ती या विभागामध्ये सांगितले गेलेली आहे. पाचवा विभाग आहे तो म्हणजे कौमार भृत्य. कौमार म्हणजे बालक, लहान मूल, म्हणजे साधारणपणे आयुर्वेदानुसार 16 वर्षापर्यंतच्या मुलांना कुमार म्हटलं जातं किंवा बालक म्हटलं जातं आणि इथपर्यंतच्या मुलांना जे होणारे जे काही आजार आहेत तर ते आजार आणि त्याची ट्रीटमेंट या विभागामध्ये घेतली जाते. म्हणजे अगदी आईच्या दुधापासून होणारे आजार, आईचं दूध जड असणं किंवा दाईचं दूध म्हणजे लहान मुलांचे प्रत्येक आजार आणि त्याची ट्रीटमेंट या विभागामध्ये घेतली जाते. सहावा विभाग जो आहे तो म्हणजे अगततंत्र. याच्यामध्ये साप, विंचू, कुत्री, मांजर, लुता, कोळी अशांच्या विषांपासून होणारे जे काही आजार आहेत किंवा त्या विषयाची ट्रीटमेंट या विभागामध्ये घेतली जाते, यालाच अगततंत्र म्हटलं जातं. सातवा सगळ्यात महत्त्वाचा विभाग आहे तो म्हणजे रसायनतंत्र. रसायनतंत्रामध्ये रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे 7 धातू आहेत या 7 धातूंचं पोषण करणं, आरोग्य नीट राखणं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं आयुष्य वाढवण्याचं आयुष्य वाढवण्याचं काम, आयुष्य वाढवण्याचं कार्य या विभागामध्ये घेतलं जातं. च्यवनप्राश तुम्ही सगळ्यांनीच ऐकलं असेल मित्रांनो. च्यवन ऋषी ज्यावेळेस वयस्कर झाले, ज्यावेळेस म्हातारे झाले तर त्यांना तरुण करण्यासाठी हा कल्प बनवला गेला, म्हणूनच याला च्यवनप्राश अवलेह असं म्हटलं जातं. हे जर आपण सकाळी संध्याकाळी एक चमचा घेतलं तर नक्कीच तुमचं आहे त्याच्यापेक्षा किमान 5 वर्ष वय हे कमी दिसणार आहे किंवा एजिंग फॅक्टर जे शरीरात आहेत म्हणजे केस पांढरं होणं असेल किंवा सुरकुत्या पडणं असेल असे जे काही प्रकार आहेत तर त्या च्यवनप्राशमुळे आपले लांबवले जाणार आहेत. आणि 8वा शेवटचा विभाग तो म्हणजे वाजीकरण तंत्र. वाजीकरण तंत्र म्हणजे काय, आपल्या शुक्राच्या संदर्भातल्या ज्या काही समस्या आहेत त्या वाजीकरण तंत्रामध्ये येतात. म्हणजे आपलं शुक्र तयार होणं असेल, त्यानंतर आपण संभोग करणं असेल, संभोग करताना आनंद निर्माण होणं असेल आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संभोग झाल्यानंतर त्यापासून आपल्याला चांगली अपत्य निर्मिती होणं असेल, ह्या सगळ्या घटना या वाजीकरण तंत्र या विभागामध्ये येतात. मित्रांनो, आयुर्वेदामध्ये 1,00,000 श्लोक असून 1,000 अध्याय आहेत आणि हे सगळं आपल्याला सोप्या भाषेत समजावं म्हणजे अल्पबुद्धीच्या लोकांसाठी किंवा कमी बुद्धी असणाऱ्या लोकांसाठी हे सगळ्यांना व्यवस्थित समजावं याच्यासाठी हे 8 विभागाची निर्मिती केलेली आहे आणि प्रत्येक विभागात त्या विभागानुसार प्रत्येक विभागाची वेगवेगळी रचना करून त्याच्यामध्ये त्या अध्यायांची निर्मिती केलेली आहे. आयुर्वेदाचा उल्लेख करताना आचार्य सुश्रुत आणि आचार्य वाग्भट असं सांगतात की आयुष्याचं रक्षण करण्यासाठी ज्या काही क्रिया केल्या जातात त्यालाच आयुर्वेद म्हटलं जातं. जे लोक रोगग्रस्त आहेत अशा लोकांच्या रोगाचं परिहार करणं, त्यासोबतच ज्या लोकांना निरोगी राहायचं आहे अशा लोकांचं आयुष्य वाढवण्यासाठी ज्या काही क्रिया केल्या जातात त्यालाच आयुर्वेद म्हटलं जातं. या शास्त्रामध्ये आयुष्याच्या रक्षणासाठी जे उपाय सांगितलेले आहेत किंवा आयुष्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी घेतली जाते, म्हणूनच याला आपण आयुर्वेद म्हणतो. आयुर्वेदाचं सगळ्यात महत्त्वाचं जे प्रयोजन आहे ते म्हणजे स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजे स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि आतुर म्हणजे रोगी व्यक्तीचा रोग दूर करणं, हे ज्या शास्त्रात सांगितलेलं आहे या शास्त्राला आयुर्वेद म्हटलं जातं. धन्यवाद.